काय भूमिका? एक असं आहे, वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना इंडियाच्या सरकारने यापूर्वीच मांडली आणि या संदर्भामध्ये माजी राष्ट्रपती महोदय महामहिम रामनाथजी कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटीसुद्धा नियुक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, मी अशी आमची शिष्टमंडळाची भेटसुद्धा त्यांच्याकडे झाली. आम्ही या भूमिकेला निश्चितपणाने पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ते कशा पद्धतीने मटेरियलाइज करणार आहेत ते आता आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये स्पष्ट होईल. एक दुसरा सुद्धा मुद्दा आहे सर, अकोल्यामध्ये अमोल मिटकर जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या गाडीवरती मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, पण त्या कार्यकर्त्याच्या घटनेमध्ये का मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता, पण तो आता शवविच्छेदन जो अहवाल आला त्यामध्ये असं म्हटलं आहे की मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे की हृदयविकाराच्या धक्क्यामुळे नाही. तर त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा आरोप कुठेतरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे आहे की त्यांच्याकडून मारहाण झाली होती त्यामुळे नाही. माझं असं म्हणणं आहे की त्या घटनेची सखोल चौकशी पोलीस यंत्रणेने त्या ठिकाणी करावी आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जावी. एक दुसरा सुद्धा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं शिंदे गटाचे वेगवेगळे महामंडळं जाहीर केले जात आहेत आणि तुम्ही घटक पक्षामध्ये आहात, पण सातत्यानं आपण बघतोय की सिद्धेश कदम असेल, त्याचबरोबर सजीव सिसोट असेल, वेगवेगळ्या जवळपास 6 महामंडळांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. तर आपली काय भूमिका आहे आणि कारण की नाराजीचा सूर असल्याचं दिसून येते कार्यकर्ते. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी माझी स्वतःची चर्चा झाली. आदरणीय अजितदादासुद्धा त्यांच्याशी चर्चा करणार होते. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याजवळसुद्धा माझी या विषयावरती चर्चा झाली. देवेंद्रच्या जवळसुद्धा मागच्या आठवड्यात आम्ही बोललेलो होतो. मला असं वाटतं की इतर महामंडळाच्या वतीमध्ये सुद्धा महत्त्वाचं म्हणजे असं आहे की भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर जे काय अन्य घटक पक्ष आहेत या सर्वांनाच महामंडळामध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे अशी चर्चा यापूर्वीसुद्धा झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री कार्यवाही करतील अशी अपेक्षा आहे. आपल्या पक्षाकडून लिस्ट या संदर्भात दिली गेली का? मागं देखील लिस्ट मागवण्यात आलं होतं. आम्ही त्या संदर्भामध्ये पक्षांतर्गत चर्चा केली आणि योग्य तो निर्णय हा लवकरच होणे अपेक्षित आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं धोरण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वतीमध्ये सातत्याने विरोधाचं राहिलं. म्हणूनच त्यांच्याशी संलग्न असलेले काही व्यक्ती उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ही योजना रद्द व्हावी यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. महाराष्ट्रातल्या तमाम 2 ते 2.5 कोटी महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून अत्यंत क्रांतिकारी योजना जी महायुतीच्या सरकारने आणलेली आहे त्याला ही मंडळी जी काही विरोध करत आहेत त्यांचं महिलांच्या संदर्भात असलेली भूमिका ही त्यांनी उघड केलेली आहे. मला असं वाटतं की समजा महाराष्ट्रातल्या कष्टकरी महिलांच्यावरती अन्याय करणारी भूमिका आज महाविकास आघाडीच्या मार्फत वेगवेगळ्या नेत्यांच्या मार्फत सातत्याने मांडली जाते. याची नोंद महाराष्ट्रातल्या समस्त महिला भगिनी घेतील असा विश्वास आम्हाला वाटतो आहे. असं एखादा पासिंग रिमार्क सहजगत्या केला असेल तर तो काय फार वेगळ्या अर्थाने घ्यावा असं मला स्वतःला काय वाटत नाही. असं आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि रश्मी ठाकरे किंवा सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील अशा पद्धतीचं वक्तव्य ज्यांना देवा स्वप्न पाहिजे त्यांना पाहू द्या. आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीलाच प्रचंड पाठबळ राज्यातल्या जनतेचं मिळेल आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात येईल. सर, संसदेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर महायुतीत काही नेत्यांकडून टीका केली जाते. एक जण म्हणतात त्यांची जीभ कापली जाईल, दुसरे जण म्हणतात त्यांची जीभ कापली नाही, जाळली पाहिजे. कसं बघतं ते महाराष्ट्राच्या राजकारणात अशी वक्तव्य पहिल्यांदा कोणावरती टीका टिप्पणी करत असताना ती एका महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विचारधारेला धरूनच झाली पाहिजे. वैचारिक विचारधारा आयडिओलॉजी कदाचित वेगवेगळी असू शकेल, परंतु व्यक्तिगत टीका टिप्पणी करत असताना त्याचा स्तर योग्य तो राहिला पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठामपणाची भूमिका आहे. जनसन्मान यात्रा कोकणात येते अशा पद्धतीची माहिती मिळाली. 21 तारखेला जनसन्मान यात्रा शिवर्धन आणि चिपळूणच्या दौऱ्यावरती आहे. 22 तारखेला मोहोळ आणि माढा या ठिकाणी दौऱ्यावरती आहे. 23 तारखेला कदाचित मंत्रिमंडळाची बैठक राहिली तर 24ला सुद्धा आणि 25 तारखेपासून उरलेल्या ठिकाणी जनसन्मान यात्रा ही आता
ताबडतोब त्या ठिकाणी सुरू होणार आहे. सर, वर्षा गायकवाडांच्या वक्तव्याच्या निमित्तानं पहिली महिला मुख्यमंत्री हा विषय सध्या चर्चेला आला आहे. जर तशी काही परिस्थिती आली तर पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून महायुतीकडे कुठला चेहरा आहे का किंवा असं आज या साऱ्या गोष्टीची चर्चा करण्याची आवश्यकता महायुतीमध्ये आम्हाला कोणालाच नाही वाटत. याचं कारण राज्याच्या 288 जागांच्या वरती निवडणुकीला आम्ही सामोरं त्या ठिकाणी जात आहोत. ते जात असताना पुन्हा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचंच आहे या जिद्दीने आम्ही त्या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी करावं या संदर्भामध्ये सर्वजण आम्ही एकत्रित बसून निर्णय त्या ठिकाणी करू. साहेब, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ तुमचा प्रतिस्पर्धी कायम शिवसेना राहिलेला आहे, पण तिथे आता महाविकास आघाडीकडून काँग्रेस दावा करते. त्यांचं कॅल्क्युलेशन आहे की मुस्लिम वोटर हे सर्वाधिक आहे, त्यांच्या बाजूने आहे. कोणाचं कॅल्क्युलेशन कुठेही काही असू द्या, आम्हाला त्याचा फार विचार करण्याची आवश्यकता नाही. शेवटी महाविकास आघाडीमध्ये कोणा पक्षाने कोणी जागा घ्यावी हा त्यांच्या महाविकास आघाडी अंतर्गत विषय तो आहे. त्या विषयावरती आम्ही काय बारकाने लक्ष ठेवून नाही आहोत. निवडणुकीला सामोरं जात असताना जे विरोधक उभे राहतील त्यांच्याशी राजकीयदृष्ट्या मुकाबला करायचा आहे या जिद्दीने आम्ही 288 मतदारसंघामध्ये काम सुरू केलेलं आहे. त्या 288 मधला शिवदैनिक मतदारसंघ आहे. सर, विधानसभेच्या बैठका जागा वाटपाच्या बैठका ज्या आहेत त्या घेण्यास सगळेच पक्ष सुरू झालेले आहेत. आजपासून तुम्ही सुद्धा तयारीला लागलेले दिसतात. संध्याकाळी बैठकीत आधीच 20 जणांची संभाव्य यादी समोर आलेली आहे. आज एकंदर शिक्कामोर्तब होईल का? ती 20 जणांची कुठली संभाव्य यादी पक्षाच्याकडनं कधीच प्रसारित केली गेलेली नाही. आम्ही जागा वाटपाची चर्चा बऱ्यापैकी पुढे गेलेली आहे. नजीकच्या कालावधीमध्ये ती अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक होईल आणि मग पक्षाचे उमेदवार आपल्यामार्फत लवकरच जाहीर केले जातील. काय काय वन नेशन वन इलेक्शन पे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से वन नेशन वन इलेक्शन के लिए हमने समर्थन वहाँ पे दिया है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता के नाते आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजीत दादा, कार्याध्यक्ष प्रफुल्ल भाई, मैं खुद प्रदेश के अध्यक्ष के नाते इसकी जो कमेटी भारत सरकार की तरफ से अपॉइंट की गई है, महामहिम एक्स माजी राष्ट्रपति कोविंद जी, उनकी हमारी मुलाकात भी होगी. पार्टी की तरफ से हमने उनको समर्थन दिया है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.